फोनवर काही संपर्क साधलाय तुम्ही त्यांच्याशी? नाही. आणि कुठे कोण कोण आहे पथकामध्ये सर तुमच्या? माझे सगळे पथक आहे पाठीमागे आहे. आणखी काही सायबर पोलिसांची मदत संबंध साधलाय हो, का? काही सायबर पोलिसांच्या लोकेशन ट्रेस मदतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करून सुरू असेल, काय कारवाई असणार? सायबर पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याचं बरं, त्यांच्या कुटुंबियाची काही संपर्क किंवा चौकशी नाही. पण तो ऑडिओ त्यांचाच होता हे काही निष्पन्न झालेलं आहे. चेक केलेलं आहे का? काही झालंय का सर? ते आम्ही आता एपीसीएलला पाठवलेलं आहे. त्याचं आम्हाला नंतर ऑडिओ सॅम्पल घेतलंय का सर? किती दिवस पथक कुठे किती पथकं शोध घेत आहे सर? सध्या आता आम्ही कोल्हापुरातून ते नागपूरमध्ये आलेलो आहे. एकच पथक आहे सध्या. वरिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांचे एक वेगळं पथक ते देखील शोध घेत हो, घेत आहेत. ते नागपुरात झालंय पथक? नाही, ते नागपूरमध्ये. एकीकडे आपण बघतोय ही पथकं दाखल झालेली आहेत. कोल्हापूरचं पथक दाखल झालेलं आहे आणि आता नागपूर आणि कोल्हापूर या दोन्ही पथकाच्या वतीनं हा तपास होणार आहे. कोरटकरांच्या घरी जाऊन सुद्धा हा तपास केला जाणार आहे. नागपूरमधून आलेला कॉल हा AI मार्फत आलेला किंवा मॉर्फ केलेला नाही किंवा तो तसा वाटत नाही असं मात्र कोल्हापूर पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये कोरटकर यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि मी हा कॉल केलेला नाही असं म्हटलं होतं.